आयुष्यात एक असा क्षण येतो जेव्हा आपण सर्व काही सोडून फक्त एकाच गोष्टीची इच्छा करतो, सुकून. पण हा सुकून नक्की येतो कुठून? बहुतेक लोकांना वाटतं की करिअर नीट झालं, पैसा आला किंवा नातेसंबंध सुधारले की मन शांत होईल. पण कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का की खरी अस्वस्थता आपल्या स्वतःच्या खोलीत, कपाटात आणि मनात पसरलेल्या अस्ताव्यस्तपणातून येते? दररोज सकाळी उठून तेच कपडे शोधणे, नकोसा सामानाने भरलेलं कपाट उघडणं, जुने कागद, तुटकी भांडी आणि कधीतरी उपयोगी पडेल म्हणून साठवलेली असंख्य वस्तू. पण त्या कधीच उपयोगी पडत नाहीत. ही केवळ वस्तू नाहीत, तर तुमची मानसिक ऊर्जा हळूहळू शोषून घेत आहेत. दिल्लीतील 38 वर्षांची राधा एक काम करणारी महिला आहे. तिने अनेक वर्षे घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला, पण काही दिवसांतच पुन्हा सगळं विस्कळीत व्हायचं. एका दिवशी तिने एका व्हिडिओमध्ये मारी कोंडोचं एक वाक्य ऐकलं, फक्त त्या वस्तू जवळ ठेवा ज्या तुमच्या मनाला आनंद देतात. या एका वाक्याने तिची विचार करण्याची पद्धतच बदलून गेली. पहिल्यांदाच तिने वस्तू फेकण्याऐवजी स्वतःचं आयुष्य निवडायला सुरुवात केली. स्वागत आहे किताबी मंजिल, तुमच्या स्वतःच्या ऑडिओबुक विश्वात. चला, पहिल्या प्रकरणाकडे वळूया. प्रकरण 1. आपल्याला सुसंस्कृतपणे जगायला कधी शिकवलंच का? मारी कोंडो सांगतात, स्वच्छता म्हणजे केवळ वस्तू दूर करणं नाही, तो आपल्या आयुष्याला नवी दिशा देण्याचा पहिला टप्पा आहे. कधी लक्षात आलं आहे का, शाळेत आपल्याला किती गोष्टी शिकवल्या जातात? गणित, विज्ञान, भाषा, इतिहास. पण आपल्या खोलीची, कपाटाची किंवा आपल्या वस्तूंची काळजी कशी घ्यायची हे कुणीच शिकवत नाही. आपण आयुष्यभर आपल्या आजूबाजूला इतक्या गोष्टी जमा करत राहतो की त्या कधी ओझं बनतात हे आपल्याला कळतही नाही. उदाहरणार्थ, जयपूरमधील 42 वर्षांच्या संगीता यांच्याकडे असंख्य साड्या, स्वयंपाकघरातील भांडी आणि जुनी भेटवस्तू होत्या. प्रत्येक सणाच्या वेळी त्या तासनतास कपाट आवरत असत, पण काही दिवसांतच पुन्हा तीच गोंधळाची अवस्था. नंतर त्यांनी मारी कोंडोची पद्धत स्वीकारली. प्रत्येक वस्तू हातात घेऊन त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला, ही वस्तू मला खरंच आनंद देते का? या एका वाक्याने त्यांचं आयुष्य बदलून टाकलं. मारी कोंडो सांगतात की बहुतेक लोक वस्तू सोडू शकत नाहीत कारण त्यांना अपराधीपणाची भावना येते. हे आईने दिलं होतं, कधीतरी उपयोगी पडेल, खूप महाग घेतलं होतं, असे विचार मनात येतात. पण सत्य हे आहे की त्या वस्तू आता ना उपयोगी आहेत ना आनंद देतात. आणि जर तुम्ही फक्त अपराधीपणामुळे त्या धरून ठेवल्या तर तुम्ही स्वतःलाच मागे खेचत आहात. लेखिका सांगतात, स्वच्छता एकाच वेळी पूर्ण करा, टप्प्याटप्प्याने नाही. प्रत्येक वस्तू तिच्या प्रकारानुसार वेगळी करा. कपडे, पुस्तके, कागदपत्रे, भावनिक वस्तू. आणि सर्वात महत्त्वाचं, जी वस्तू मनाला आनंद देत नाही तिला कृतज्ञतेने निरोप द्या. मारी कोंडोची ही पद्धत केवळ घर स्वच्छ करत नाही तर मनालाही हलकं करते. कारण जेव्हा तुम्ही आजूबाजूच्या वस्तू निवडता तेव्हा प्रत्यक्षात तुम्ही ठरवत असता तुम्हाला कसं आयुष्य जगायचं आहे. कल्पना करा, तुमच्या घराचा प्रत्येक कोपरा फक्त त्या वस्तूंनी भरलेला आहे ज्या तुम्हाला आनंद देतात. अशावेळी तुमची सकाळ कशी असेल? दररोज उठताच मनात शांती. हेच तर खरं ध्येय आहे. चला, पुढच्या प्रकरणात आणखी खोलात जाऊया. स्वच्छतेची योग्य सुरुवात कशी करायची? प्रकरण 2. स्वच्छता तुकड्यांत नाही, एकाच वेळी पूर्ण. मारी कोंडोचा पहिला मोठा नियम असा आहे, स्वच्छता ही एखाद्या उत्सवासारखी असावी. तुकड्यांत नाही, तर एकाच वेळी पूर्ण करावी. बहुतेक लोक थोडं थोडं करून आवरतात. एका दिवशी एक कप्पा, दुसऱ्या दिवशी स्वयंपाकघर आणि आठवड्यानंतर कपाट. पण मारी कोंडो म्हणतात, हीच सगळ्यात मोठी चूक आहे. अशा प्रकारे केलेल्या स्वच्छतेमुळे कायमस्वरूपी बदल होत नाही. लुधियानातील 35 वर्षांचा प्रतीक एक अतिशय व्यस्त व्यावसायिक होता. प्रत्येक रविवारी थोडीफार आवराआवरी करण्याचा त्याचा विचार होता. पण महिने गेले तरी घरात काहीच बदल झाला नाही. नंतर त्याने मारी कोंडोच्या सल्ल्याने एक संपूर्ण आठवड्याचा शेवटचा दिवस निवडला. पूर्ण घर एकाच वेळी आवरण्यासाठी. कपड्यांपासून सुरुवात केली, मग पुस्तके, नंतर कागदपत्रे. प्रत्येक वस्तू हातात घेऊन एकच प्रश्न, ही मला आनंद देते का? ज्याचं उत्तर होकारार्थी आहे तोच कपडा ठेवा. उरलेल्या कपड्यांना आदराने धन्यवाद द्या आणि निरोप द्या. भोपाळमधील 31 वर्षीय निखिल यांच्याकडे इतके कपडे होते की दररोज सकाळी काय घालावे हे ठरवायला 20 मिनिटे लागत. मारी कोंडो यांची पद्धत वापरताना त्यांना जाणवले
की जवळजवळ 70% कपडे त्यांनी कधीच घातले नव्हते. ते फक्त कधीतरी वापरू या विचाराने साठवले होते. जेव्हा त्यांनी फक्त आवडते कपडे ठेवले तेव्हा त्यांची सकाळची दिनचर्या सोपी झाली आणि ऊर्जा दुप्पट झाली. मारी कोंडो सांगतात, जेव्हा तुम्ही सगळं एकाच वेळी पाहता तेव्हा तुम्हाला तुमच्याकडे नेमकं किती सामान आहे याची खरी जाणीव होते. तुकड्यांत केलेली स्वच्छता मनाला नवी दिशा देत नाही. लेखिका याला अचानक रूपांतरणाचा क्षण म्हणतात. असा क्षण जो तुमचं जगणं कायमचं बदलून टाकतो. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की हळूहळू आवरू, तर नाही, ही रोजची सवय नाही, हा एकदाच होणारा बदल आहे जो तुमच्यातील ऊर्जा पुन्हा जागी करू शकतो. प्रकरण 3. जागेनुसार नाही तर प्रकारानुसार आवरा. मारी कोंडोची स्वच्छतेची कला पारंपरिक विचारांपेक्षा वेगळी आहे. आपण सहसा जागेनुसार आवरतो, आज स्वयंपाकघर, उद्या शयनकक्ष. पण त्या सांगतात की योग्य पद्धत म्हणजे प्रकारानुसार स्वच्छता. सगळे कपडे एकत्र, मग पुस्तके, मग कागदपत्रे, मग लहान वस्तू आणि शेवटी भावनिक वस्तू. कोलकात्यातील 29 वर्षांची दीपाली सुरुवातीला फक्त सजावटीचा कप्पा आवरणार होती. पण त्यात कपडे, दागिने, सुगंधी द्रव्ये, पुस्तकखुणा, जुनी बिले सगळंच निघालं. मारी कोंडोच्या पद्धतीनुसार तिने घरातील सगळे कपडे एकाच ठिकाणी जमा केले, गाडीतील, सुटकेसमधील सुद्धा. जेव्हा तिने पाहिलं की तिच्याकडे तब्बल 74 कुर्ते आहेत तेव्हा पहिल्यांदाच तिला स्वतःच्या साठ्याची खरी जाणीव झाली. मारी कोंडो सांगतात, जेव्हा तुम्ही प्रकारानुसार वस्तू एकत्र करता तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही एकच गोष्ट किती वेळा पुन्हा पुन्हा विकत आहात. तुम्ही केवळ जागा स्वच्छ करत नाही तर तुमच्या सवयी ओळखत असता. लेखिका स्पष्ट क्रम सांगतात. प्रथम कपडे, नंतर पुस्तके, तिसऱ्या क्रमांकावर कागदपत्रे, चौथ्या क्रमांकावर लहान वस्तू आणि शेवटी भावनिक वस्तू. कारण भावनिक वस्तू शेवटीच आवराव्यात जेव्हा निर्णय घेण्याची ताकद तयार झालेली असते. योग्य स्वच्छता करायची असेल तर कपाट किंवा टेबल आधी नाही तर प्रकार ओळखा. यालाच द मॅजिक ऑफ टायडिंग अपची खरी जपानी पद्धत म्हणतात. अध्याय 6. कपडे कसे निवडावेत, मारी कोंडो यांची जादुई पद्धत. मारी कोंडो सांगतात की स्वच्छतेची सुरुवात कपड्यांपासून करावी, कारण ही सर्वात सोपी आणि लगेच परिणाम दिसणारी श्रेणी आहे. त्यांची पद्धत अगदी स्पष्ट आहे. घरातील सर्व कपडे एकाच ठिकाणी जमा करा. फक्त कपाटातील नव्हे तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यातील. प्रत्येक कपडा हातात घ्या आणि स्वतःला एकच प्रश्न विचारा, हा कपडा मला खरोखर आनंद देतो का? ज्याचं उत्तर होकारार्थी आहे तोच कपडा ठेवा. उरलेल्या कपड्यांना आदराने धन्यवाद द्या आणि निरोप द्या. भोपाळमधील 31 वर्षीय निखिल यांच्याकडे इतके कपडे होते की दररोज सकाळी काय घालावे हे ठरवायला 20 मिनिटे लागत. मारी कोंडो यांची पद्धत वापरताना त्यांना जाणवले की जवळजवळ 70% कपडे त्यांनी कधीच घातले नव्हते. ते फक्त कधीतरी वापरू या विचाराने साठवले होते. जेव्हा त्यांनी फक्त आवडते कपडे ठेवले तेव्हा त्यांची सकाळची दिनचर्या सोपी झाली आणि ऊर्जा दुप्पट झाली. अध्याय 6. कपडे कसे निवडावेत, मारी कोंडो यांची जादुई पद्धत. मारी कोंडो सांगतात की स्वच्छतेची सुरुवात कपड्यांपासून करावी, कारण ही सर्वात सोपी आणि लगेच परिणाम दिसणारी श्रेणी आहे. त्यांची पद्धत अगदी स्पष्ट आहे. घरातील सर्व कपडे एकाच ठिकाणी जमा करा. फक्त कपाटातील नव्हे तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यातील. प्रत्येक कपडा हातात घ्या आणि स्वतःला एकच प्रश्न विचारा, हा कपडा मला खरोखर आनंद देतो का? ज्याचं उत्तर होकारार्थी आहे तोच कपडा ठेवा. उरलेल्या कपड्यांना आदराने धन्यवाद द्या आणि निरोप द्या. भोपाळमधील 31 वर्षीय निखिल यांच्याकडे इतके कपडे होते की दररोज सकाळी काय घालावे हे ठरवायला त्यांना 20 मिनिटे लागत. मारी कोंडो यांची पद्धत वापरताना त्यांना जाणवले की जवळजवळ 70% कपडे त्यांनी कधीच घातले नव्हते. ते फक्त कधीतरी वापरू या विचाराने साठवले होते. जेव्हा त्यांनी फक्त आवडते कपडे ठेवले तेव्हा त्यांची सकाळची दिनचर्या सोपी झाली आणि ऊर्जा दुप्पट झाली. मारी कोंडो यांचा आणखी एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे कपडे दुमडून उभ्या पद्धतीने ठेवावेत, जेणेकरून सर्व कपडे स्पष्टपणे दिसतील. एकमेकांवर दाब पडू देऊ नका. प्रत्येक कपड्याला मोकळा श्वास घेण्याची जागा द्या. कपडे केवळ शरीर झाकत नाहीत, ते तुमच्या ऊर्जेचेही प्रतिबिंब असतात. म्हणूनच त्या म्हणतात, कपड्यांची निवड करताना जणू तुम्ही तुमची ऊर्जा निवडत आहात असे समजा. अध्याय 7. पुस्तकांची नाते, ज्ञान नव्हे भावना निवडा. मारी कोंडो मानतात की पुस्तके फक्त माहिती देत नाहीत, ती भावना आणि ऊर्जा साठवून ठेवतात.
जे पुस्तक आजही तुमच्या मनात आनंदाची ठिणगी पेटवते त्यालाच तुमच्या आयुष्यात जागा मिळायला हवी. दिल्लीतील 39 वर्षीय रोहित यांच्याकडे 400हून अधिक पुस्तके होती. महाविद्यालयीन, मार्गदर्शक, कादंबऱ्या आणि अनेक अपूर्ण वाचलेली पुस्तके. मारी कोंडो यांच्या सल्ल्याने त्यांनी प्रत्येक पुस्तक हातात घेतले आणि स्वतःला विचारले, हे पुस्तक मला आजही पुढे जाण्यास मदत करत आहे का? त्यांना कळले की अनेक पुस्तके फक्त अपराध भावना निर्माण करत होती, आत्तापर्यंत का वाचली नाहीत याची. त्यांनी त्या पुस्तकांना धन्यवाद दिले आणि सोडून दिले. मारी कोंडो सांगतात की जी पुस्तके एकदा वाचून झाली आहेत आणि पुन्हा वाचायची शक्यता नाही ती ठेवू नयेत. तसेच जी अपूर्ण पुस्तके मनावर ओझे आणतात तीही सोडून द्यावी. फक्त तीच पुस्तके ठेवा जी आजच्या तुमच्यासाठी अर्थपूर्ण आहेत, कारण पुस्तक योग्य वेळीच खरी मदत करते. अध्याय 8. कागद, न दिसणारे ओझे. मारी कोंडो कागदांबाबत अतिशय स्पष्ट मत मांडतात. त्यांच्या मते 99% कागद निरुपयोगी असतात. हे जितक्या लवकर स्वीकाराल तितके चांगले. आपण घरात कपाटे आणि फाईल्समध्ये पावत्या, बिलं, बँकेचे उतारे, जुने अर्ज, हमीपत्रे साठवत राहतो. मारी कोंडो यांच्या सल्ल्याने फक्त 3 प्रकारचे कागद ठेवा: सध्या उपयोगात असलेले, थोड्या काळासाठी आवश्यक असलेले आणि कायमचे महत्त्वाचे. उरलेले सर्व पुनर्वापरासाठी दिले. मारी कोंडो सांगतात की कागद कितीही नीट ठेवले तरी ते मनात गोंधळ निर्माण करतात. म्हणूनच त्यांच्यापासून जितक्या लवकर मुक्त व्हाल तितके मन हलके होईल. अध्याय 9. लहान वस्तू, मोठे ओझे. मारी कोंडो या लहान वस्तूंना कोमोनो म्हणतात. पिशव्या, सौंदर्य सामग्री, बटणे, भेटवस्तू, जुने मोबाईल कव्हर, न वापरलेले चार्जर, रबर बँड, डबे या सगळ्या वस्तू मिळून घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरतात आणि नकळत मानसिक ओझे वाढवतात. मारी कोंडो सांगतात की लहान वस्तूंचा साठा हा सर्वात मोठा गोंधळ निर्माण करतो. म्हणून त्या एकाच वेळी पूर्णपणे आणि श्रेणीनुसार निवडून काढा. तुमच्या घरातील प्रत्येक वस्तू एकतर तुमची साथ देत आहे किंवा तुमची ऊर्जा घेत आहे. कारण तुमच्या घरातील प्रत्येक वस्तू एकतर तुमची साथ देत आहे किंवा तुमची ऊर्जा घेत आहे. अध्याय 10. भावनिक वस्तू, आठवणी ठेवा, ओझे नाही. मारी कोंडो सांगतात की भावनिक वस्तू सर्वात शेवटी निवडाव्यात, जेव्हा निर्णय क्षमता मजबूत झालेली असते. शुभेच्छा कार्डे, भेटवस्तू, छायाचित्रे, मुलांची चित्रे, लग्नाचे कागद, आईची जुनी साडी या सगळ्या गोष्टी मनाशी जोडलेल्या असतात. मारी कोंडो सांगतात, तुम्ही आठवणी विसरत नाही, फक्त त्या हृदयात ठेवता. फक्त त्या वस्तू ठेवा ज्या आनंद देतात, अपराध भावना नाही, कारण कालचे ओझे आजची शांती हिरावून घेते. अध्याय 11. वस्तू नाही, निर्णय थकवतात. मारी कोंडो एक खोल विचार मांडतात. थकवा वस्तूंमुळे येत नाही, तर सतत निर्णय घ्यावे लागल्यामुळे येतो. जास्त वस्तू म्हणजे दररोज लहान लहान निर्णयांची गर्दी. काय घालावे, काय वाचावे, कुठे ठेवावे. कमी वस्तू म्हणजे कमी निर्णय म्हणजे अधिक ऊर्जा, आणि अधिक ऊर्जा म्हणजे स्पष्ट विचार. स्वच्छ घर म्हणजे स्वच्छ मनाची सुरुवात. अध्याय 12. स्वच्छतेचा परिणाम नात्यांवरही होतो. मारी कोंडो सांगतात की जेव्हा तुम्ही वस्तूंना आदर देता तेव्हा माणसांकडे पाहण्याची दृष्टीही बदलते. मारी कोंडो म्हणतात, घर हलके झाले की मन हलके होते, आणि मन हलके झाले की नात्यांमध्ये दोषारोप नाही तर आपुलकी येते. स्वच्छता म्हणजे केवळ वस्तूंची नव्हे तर दृष्टिकोनाचीही असते. अध्याय 13. स्वच्छतेमुळे आत्मविश्वास वाढतो. मारी कोंडो यांचे हे निरीक्षण फार खोल आहे. जेव्हा तुम्ही वारंवार योग्य निवड करायला शिकता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो. कोणती गोष्ट आयुष्यात ठेवायची आणि कोणती नाही हे ठरवता आले की नातेसंबंध, काम आणि दैनंदिन जीवनातील निर्णयही ठाम होतात. जयपूरमधील 27 वर्षीय गरिमा यांनी स्वच्छतेनंतर प्रथमच जाणवले की त्या अधिक निर्णयक्षम झाल्या आहेत. पूर्वी जे निर्णय घ्यायला आठवडे लागत ते आता काही मिनिटात स्पष्ट होऊ लागले. मारी कोंडो याला स्वतःवर विश्वास ठेवण्याचा सराव म्हणतात. प्रत्येक ठेवलेली किंवा सोडलेली वस्तू तुमच्या अंतर्प्रेरणेला बळ देते, आणि हाच सराव मोठ्या आत्मविश्वासात रूपांतरित होतो. अध्याय 14. प्रत्येक वस्तूची स्वतःची जागा असावी. मारी कोंडो यांचा शेवटचा सुवर्ण नियम असा आहे की प्रत्येक वस्तूला तिचे घर द्या, मग ती तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. मारी कोंडो सांगतात की जेव्हा प्रत्येक वस्तूची ठरलेली जागा असते तेव्हा घरातील गोंधळ आपोआप कमी होतो. वस्तू वारंवार आपल्या जागेवर परत जात राहिल्या की शिस्त आणि साधेपणा जीवनाचा स्वभाव बनतो.
स्वच्छ घर म्हणजे केवळ नीटनेटकेपणा नव्हे, तर स्पष्ट आणि शांत जीवनाचा आरसा असतो. अध्याय 15. वस्तूंमध्ये नव्हे, बिखरावात ऊर्जा अडते. मारी कोंडो म्हणतात की जेव्हा वस्तू अस्ताव्यस्त असतात, तेव्हा आपल्या आतली ऊर्जा अडखळते. आपल्या भोवतालचे वातावरण थेट मन आणि शरीरावर परिणाम करते. भोपालमधील 36 वर्षीय अनुप्रिया यांना नेहमीच असे वाटायचे की घरात पाऊल टाकताच थकवा आणि गोंधळ जाणवतो, जरी त्या रोज साफसफाई करत असत. एका अंतर्गत सजावटीच्या कार्यशाळेत त्यांना समजले की कमी वस्तूंमुळे जागेत सहज प्रवाह निर्माण होतो. त्यानंतर मारी कोंडो यांचे पुस्तक वाचल्यानंतर त्यांनी बिखराव म्हणजे ऊर्जा अडण्याचे लक्षण आहे असे मानायला सुरुवात केली. जेव्हा त्यांनी अनावश्यक फर्निचर, शोभेच्या वस्तू आणि जादा सामान काढून टाकले, तेव्हा फक्त घरच नाही तर मनही मोकळे झाले. मारी कोंडो सांगतात की तुमची खोली ही एक शक्ती केंद्र असते. तिथे मोकळा प्रवाह असेल तर आयुष्यही सहज वाहू लागते. कमी वस्तू म्हणजे अधिक मोकळी जागा आणि त्या जागेत श्वास घेणारी जिवंत ऊर्जा. अध्याय 16. साफसफाईमुळे उद्देश मिळतो, फक्त जागा नाही. मारी कोंडो वारंवार सांगतात की साफसफाई ही केवळ एक तंत्र नाही, तर जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आहे. जेव्हा तुम्ही ठरवता की कोणत्या वस्तूंमध्ये जगायचे आहे, तेव्हा प्रत्यक्षात तुम्ही कोणते आयुष्य जगायचे आहे हे ठरवत असता. गुरुग्राममधील 40 वर्षीय अमित म्हणत होते की वस्तू साठवण्यात त्यांना समाधान मिळायचे, पण जेव्हा घरात ठेवायला जागाच उरली नाही, तेव्हा अस्वस्थता वाढली. मारी कोंडो यांच्या मार्गदर्शनाने त्यांना कळले की खरे समाधान वस्तूंमध्ये नाही, तर उद्देशपूर्ण जीवनात आहे. त्यांनी पहिल्यांदाच आपल्या आयुष्याचा दृष्टिफलक तयार केला आणि आपण कसे आयुष्य जगावे इच्छितो हे स्पष्ट केले. त्यानंतर त्या दृष्टिकोनानुसारच वस्तू ठेवल्या. परिणाम म्हणजे शांत, सुव्यवस्थित आणि अर्थपूर्ण घर. मारी कोंडो यांचा एक महत्त्वाचा प्रश्न असतो. तुमच्या घरात तुम्ही अशा वस्तू ठेवत आहात का, ज्या तुमच्या भविष्यातील आयुष्याचा भाग असाव्यात? साठवणुकीपेक्षा भविष्याच्या दिशेचा अधिक विचार करा. अध्याय 17. एकदाच स्वच्छता, पुन्हा कधीच नाही. मारी कोंडो यांचा सर्वात धक्कादायक दावा असा आहे की जर त्यांच्या पद्धतीने एकदा नीट साफसफाई केली तर पुन्हा कधीच ती करण्याची गरज भासत नाही. हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटते, पण हे शक्य आहे. मारी कोंडोचा तर्क असा आहे की जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक प्रत्येक वस्तू निवडता आणि तिला कायमची जागा देता, तेव्हा पुन्हा अस्ताव्यस्तपणाला वाव राहत नाही. एकदाच केलेली योग्य साफसफाई आयुष्यभर स्थिरता देते. त्या म्हणतात, साफसफाई म्हणजे कंटाळवाणे काम नाही, तर आपण कोण आहोत आणि आपल्या आजूबाजूला काय ठेवायचे आहे याचा उत्सव आहे. अध्याय 18. घरच ती जागा जिथे आत्मा परत येतो. मारी कोंडो सांगतात की घर म्हणजे केवळ 4 भिंती नाहीत, ते तुमच्या आत्म्याचे विस्तार आहे. बाहेरच्या जगातून थकून परतल्यावर मन एका अशा जागेचा शोध घेत असते जिथे शांतता आणि आपुलकी असते. पण जर घरातच गोंधळ, ओझे आणि वस्तूंचा कोलाहल असेल तर मन कुठे शांत होणार? रायपूरमधील 34 वर्षीय नम्रता एका कॉर्पोरेट नोकरीत होत्या आणि सतत तणावात होत्या. मारी कोंडो यांच्या एका मुलाखतीत त्यांनी ऐकले, जर घर शांत असेल तर मनही हळूहळू शांत होते. त्यानंतर त्यांनी घरातील प्रत्येक कोपरा जपायला सुरुवात केली आणि फक्त स्वागताची भावना देणाऱ्या वस्तू ठेवल्या. आज त्यांचे घर म्हणजे शांततेचे मंदिर झाले आहे. मारी कोंडो सांगतात, जेव्हा तुम्ही घर स्वच्छ करता, तेव्हा प्रत्यक्षात तुम्ही स्वतःकडे परत येत असता. अध्याय 19. प्रत्येक वस्तूला आदराने निरोप द्या. मारी कोंडो यांचा एक मौल्यवान मंत्र आहे, कोणतीही वस्तू सोडण्यापूर्वी तिला धन्यवाद द्या. भारतातही ही भावना आपल्याला परिचित आहे. जुने कपडे किंवा पुस्तके दान करताना मनात नम्रता असते. उदयपूरमधील 38 वर्षीय वसीम यांनी कपाट साफ करताना अनेक कपडे बाजूला काढले, पण अपराध भावना वाटत होती. एकेकाळी विकत घेतले होते, आता कसे सोडायचे? मग त्यांनी प्रत्येक कपडा हातात घेतला आणि म्हणाले, तू माझी सेवा केलीस, आता मी तुला सन्मानाने निरोप देतो. त्यानंतर सोडणे सहज झाले. मारी कोंडो सांगतात की वस्तू आपल्या आयुष्यात एका ठराविक टप्प्यासाठी येतात. तो टप्पा पूर्ण झाला की त्यांना सोडणे ही नैसर्गिक आणि सौम्य प्रक्रिया असते. सोडणे आपल्याला शिकवते की आपण आठवणींची आणि नात्यांची आदराने जोडलेले राहू शकतो, पण त्यात अडकून राहणे आवश्यक नाही. अध्याय 20. साफसफाईचा खरा जादू आत घडतो. या पुस्तकाच्या शेवटच्या ओळींपर्यंत आल्यानंतर मारी कोंडो यांना हेच सांगायचे आहे की साफसफाईचा जादू बाहेर नाही, तर तुमच्या आत आहे. वस्तू निवडणे, जागा मोकळी करणे, ऊर्जा हलकी करणे, हे सगळे बाहेरून सुरू होते, पण खरा बदल तुमच्या विचारांमध्ये, भावनांमध्ये आणि जगण्याच्या पद्धतीत घडतो.
कोलकात्यातील 41 वर्षीय रंजना यांनी ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सांगितले की आता निर्णय जलद होतात, नाती अधिक स्वच्छ वाटतात आणि प्रथमच त्या स्वतःशी जोडल्या गेल्यासारख्या वाटतात. मारी कोंडो म्हणतात, जेव्हा आपण गोंधळाला निरोप देतो तेव्हा स्पष्टता आपले स्वागत करते. जेव्हा आपण ओझे सोडतो तेव्हा शांतता आपोआप चालत येते. द लाईफ चेंजिंग मॅजिक ऑफ टायडिंग अप म्हणजे फक्त घराची साफसफाई नाही, तर आत्म्याला नव्याने श्वास देण्याची कला आहे. अंतिम निष्कर्ष. तुम्ही मारी कोंडो यांच्या द लाईफ चेंजिंग मॅजिक ऑफ टायडिंग अप या पुस्तकाचा हा ऑडिओ प्रवास ऐकला आणि हे जाणले की साफसफाई ही फक्त वस्तूंची नसून विचारांची आणि आत्म्याचीही असते. आजपासून जेव्हा जेव्हा काही निवडाल तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचारा, हे मला खरोखर आनंद देते का? कारण स्वच्छ खोलीच नव्हे तर स्वच्छ विचार आणि स्वच्छ जीवन हेच खरे समाधान आहे. लवकरच भेटूया एका नव्या पुस्तकासह, नव्या विचारांसह.